मेरिट लिस्टमध्ये नाव येऊनही पुण्यातील MA रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते। दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची आज अखेरची तारीख होती, तरीही महाविद्यालयाने प्रवेश द्यायला अजून सुरुवातच केलेली नाही। त्यामुळे लिस्टमध्ये नाव येऊनही प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप दिसून येतोय। उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 85% जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे। मात्र रंगूनवाला कॉलेज या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे। त्यामुळे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना जाणून बुजून अडवलं जात असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। 19 तारखेला खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली। त्यानुसार मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले 80हून अधिक विद्यार्थी अजूनही ॲडमिशनच्या प्रतीक्षेत आहेत। गुरुवारी ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात गर्दी केली होती। मात्र वारंवार विचारणा करूनही कॉलेज प्रशासनाकडून प्रवेशाबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। प्रवेश घेण्याची आजची शेवटची तारीख होती आणि त्यात मेरिट लिस्टमध्ये नाव येऊनही प्रवेश मिळत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये चिंता तसंच संतापाचं वातावरण आहे। प्रवेश प्रक्रिया आज या डेंटल कॉलेजने सुरू केलेली नाही। नेमकं आता पुढे करायचं तरी काय असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे येतो आहे। कॉलेज प्रशासनाकडून प्रवेशाबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्यामुळे संभ्रम, चिंता आणि संताप असं वातावरण विद्यार्थी तसंच पालकांमध्ये आहे। विशेष म्हणजे मेरिट लिस्टमध्ये नाव येऊनही रंगूनवाला डेंटल कॉलेजकडून ही अडवणूक केली जात असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे। रंगूनवाला कॉलेजचे संस्थाचालक PA इनामदार आता आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। इनामदार साहेब, हे नेमकं काय घडतंय? मेरिट लिस्टमध्ये नाव येऊनही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाहीये, कॉलेज व्यवस्थापनाकडून काही कळत नाहीये असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आपण काय सांगाल? आहे शासनाला आहे की संस्था चालकांना आहे, याबाबत ज्या याचिका दाखल झालेल्या होत्या, मग डीम युनिव्हर्सिटीच्या आहेत, कॉलेजच्या आहेत, मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनच्या आहेत, त्याची सुनावणी लागलेली होती। तथापि काही कारणामुळे कोर्टाने ती उद्या ठेवलेली आहे आणि त्यामध्ये शासनाचे सर्व प्रतिनिधी तिथे कोर्टामध्ये हजर होते आणि त्या दृष्टीनं उद्यापर्यंत ती तारीख वाढवण्याच्यासाठी डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन यांच्याकडे निरोप गेलेला आहे आणि त्यामुळं उद्या आमच्यासारखं जर झालं तर काय करायचं हा निर्णय आहे आणि शासनाची बाजू जर उद्या कोर्टानं मान्य केली तर उद्या ते ऍडमिशन होतील, एवढ्यात काय आहे। पण आणि शेवटची तारीख जी आहे ती 30 सप्टेंबर आहे। धन्यवाद झी24 तासकडे आपली प्रतिक्रिया मांडल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।